आपण पाहत आहात सच का साथ SS न्यूज। उदगीर ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसाय मटका चालवणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे। कालच पीर मुसा नगर येथे झालेल्या बैठकीमध्ये मुकरम जहागीरदार व वस्तीतील अन्य नागरिकांनी अवैध व्यवसाय होत असल्याची तक्रार पोलीस प्रशासनासमोर मांडली होती। त्याची दखल घेत पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी मुकरम जहागीरदार यांना फोनवरून एक आपत्तीजनक वक्तव्य केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला व त्या ठिकाणी कारवाई करून आरोपीला अटक केली। पोलीस प्रशासनाचे यावेळी कडक कारवाई केल्यामुळे व तात्काळ कारवाई केल्यामुळे प्रशासनाचे आभार व्यक्त केले जात आहे व अवैध व्यवसायाला चाप बसेल अशी अपेक्षा नागरिकातून केली जात आहे। हम जो कमेटी बनाए सर साहब हम सब मिलकर कमेटी बनाए अच्छी चीज़ें काबू पाने चाहिए, लेकिन कुछ ऐसी चीज़ें हैं जो काबू नहीं है। जैसे कि यहाँ पर दिन दहाड़े मटका चला, दूसरा दारू तीसरा अपने नशे के गोलियाँ सेंधी ऐसे वगैरह से बच्चे पूरे खराब हो जा रहे हैं, उनकी आदतें बिगड़ जा रहे हैं। अगर आप इसके ऊपर अगर तवज्जो देंगे तो बिल्कुल 100% हमारा मसला भी अच्छा होगा और ऐसी कोई झगड़े की भी कोई चीज़ ऐसी कोई जड़ भी नहीं पैदा होगी। क्या उनको कैसा है, नशे की गोली खा रहा है, उन्हें अपने आप को काट ले रहा था, अपने आप को बत्ती मार ले रहा है, कुछ भी रेजर बत्ती मार ले रहा है या माँ बाप को मार रहा है। परसों एक मैटर अपने ग्रामीण में अपन बाप माँ आके बेटे के ऊपर केस कर बोलने का मकसद मेरा यही है, ज़रा अगर तुम ध्यान देंगे ये चीज़ों पे तो बड़ी मेहरबानी होगी हमारे महीने के ऊपर। और मेरी एक रिक्वेस्ट है कि अगर अपन एक छोटी मोटी एक समझो एक अगर अपन एक चौकी अगर लगा दिए, समझो फुले नगर बोलो या नीचे बोलो कहीं भी एक अगर या नहीं तो एक राउंड अगर अपन एक 2-4 बार अगर राउंड अगर घूमेंगी गाड़ी अपने बीटा मलदार साहब को लेके अगर गाड़ी घूमेंगी तो ये जो रात में जो बच्चे बैठे जैसे कि हमारे सदस्य होता है वो बच्चे भी नहीं बैठे, वो बच्चों को हम बोल रहे तो हमारे ऊपर ही वार्ता करेंगे तो वो लोग नशे में रह सब, उनको कुछ समझ में नहीं आ रहा, उनको माँ बाप समझ में नहीं आ रहे, ना बच्चे समझ में आ रहे, ना भाई समझ में, तो हम कौन उनको। लेकिन हम कोशिश कर रहे हैं, हमारा काम चालू है, नारायण नारायण साहब का चालू है, हमारे राजवीर जागीरदार का चालू है, हमारे जिम्मेदार शमशू है, अगर है, ऐसे बहुत सारे लोग हम जिम्मेदारियों से काम कर रहे हैं, काबू नहीं हो सकता। अत्यंत इतना बिगड़ने वाला एरिया ये, यानी बिगड़ने की वजह ये है नशा। वो मटके वाले को किराए वाले को बोल रहे कि भाई वो खाली कर उसकी जगह कि ये महीना खराब हो, उन्हें बोलता मैं साल का एडवांस लिया हूँ, मेरे को वो एडवांस जमा कर दे दो, मैं उसको निकाल देता, ये बातें आ रही सब। तो ज़रा आप ज़रा ध्यान देंगे तो बिल्कुल 100% ये काबू होगी। समझो लेडीज़ जा रही पी रही खा रहे कुछ भी कर रहे सब वो हिसाब से ज़रा अगर इस पर काबू मिले तो बड़ी मेहरबानी होगी सर। ठीक आहे, यांनी आता जे मुद्दे सांगितले खूप छान मुद्दे सांगितले। त्यातला पहिला जो मुद्दा होता की पेट्रोलिंगच्या बाबतीत, तर आपण आता काय केलेलं आहे की पूर्ण उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनची आहे। आता बऱ्याच वेळा काय होतं, आपण एखाद्या पोलीस अंमलदाराला सांगतो पण पोलीस अंमलदार त्या ठिकाणी इतर कामाला लागल्यामुळे त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणून आपण आता एक QR कोड नावाची सिस्टीम आणली आणि ते QR कोड आपण बसवले आहे आणि त्यामुळे काय होतं की आमचा पोलीस त्या ठिकाणी गेला का नाही तिथे QR कोड स्कॅन झाल्यामुळे आपल्याला कळतं आणि आम्ही त्याला बंधन केलेलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी जायचं आणि फोटो काढायचा। काही ठराविक ठिकाण आपण असे निवडले की त्या ठिकाणी तुम्ही गेल्याशिवाय त्याचं QR कोड स्कॅन होत नाही। त्याच्यामुळं तुमच्या माहितीसाठी सांगतो, मुसानगरला रात्रीतून 2 ते 3 वेळा आपला QR कोड इथं चौकात आहे, तिथे गाडी येते। आता दुसरा गोष्ट तुम्ही जे सांगितलं बरोबर आहे, त्या संदर्भाने आपण दारूच्या संदर्भात असेल किंवा जो कोणी तुम्हाला म्हणला कुठला महाभाग असेल ते मटकेवाल्याला काही करत नाही, मला त्याचाही आपण बंदोबस्त करू। परंतु आता सगळ्याला बऱ्यापैकी सगळे प्रतिष्ठित मंडळी येत आहेत, तुमच्या सगळ्यांना माझी विनंती आहे, आपण जर एखाद्या पार्टीला
वाटलं की इथल्या एकाचाही फोन आम्हाला येऊ नये एवढीच अपेक्षा करू एन आय साहेब व